नमस्कार दोस्तों, आप देख रहे हैं सिटी न्यूज़ मुंबई। बड़ी मुद्दतों के बाद आज आखिरकार मीरा भाईंदर शहर को न्यायालय मिला है। उसका उद्घाटन सुप्रीम कोर्ट के जस्टिस अभय ओक ने किया है। साथ ही उन्होंने महानगर पालिका को भी गाड़े हाथों लिया, क्योंकि जब वो यहाँ एंट्री करे तो उन्होंने कोर्ट को लेकर के जिस तरीके के बैनर पोस्टर लगे थे वो अवैध रूप से लगे हैं। इस पर उन्होंने कड़ी टिप्पणी जताते हुए कहा कि कोर्ट का न्याय का काम, न्यायालय का काम एकदम ईमानदारी से और नियम अनुसार होना चाहिए। इस तरीके के बोर्ड बैनर नहीं लगना चाहिए था। इस तरीके की नाराज़गी उन्होंने व्यक्त की। साथ ही उन्होंने शहर में जिस तरीके से महाराष्ट्र शासन का न्याय अपलेदारी करके जो योजना है, इसी तरीके से मीरा भाईंदर शहर न्याय अपने द्वार, इस तरीके की संकल्पना लोगों को दी है और लोगों को न्याय मिलेगा, इस तरीके का दावा भी उन्होंने किया है। आइए जानते हैं सुप्रीम कोर्ट के जस्टिस अभय ओक का क्या है कहना। आज मी आमच्या न्यायिक अधिकाऱ्यांच्या आम्ही तिथे शिक्षण देतो, महाराष्ट्र ज्युडिशियल अकॅडमीमध्ये माझा कार्यक्रम होता. तर ठाण्याहून मी या शहरात आलो. शहरात आल्यानंतर मला खूप आनंद झाला, कारण दोन्ही बाजूला फार मोठे फलक मला दिसले की आज मीरा भाईंदरच्या न्यायालयाचं उद्घाटन आहे. न्यायालयाला एवढं महत्त्व दिलं जातं आणि मोठे फलक टांगले जातात, त्याचा मला खूप आनंद झाला. पण तो आनंद फार थोडा काळ टिकला. याचं कारण असं आहे की मुंबई उच्च न्यायालयाचा एक निकाल आहे की प्राधिकरणाची परवानगी घेतल्याशिवाय आपल्याला कुठेही फलक लावता येत नाही. आणि त्या फलकावरती जर त्या परवान्याचा क्रमांक लिहिला नसेल तर तो फलक हा बेकायदेशीर आहे असे मानलं पाहिजे आणि नगरपालिकेचं कर्तव्य आहे की तो ताबडतोब काढून टाकला पाहिजे. माझा आनंद थोडा काळ टिकला. याचं कारण असं आहे, त्या कुठल्याही फलकावरती परवानगीचा नंबर लिहिलेला नव्हता. म्हणजे न्यायालयाच्या उद्घाटनाचे बेकायदेशीररित्या फलक लावले गेले असं व्हायला नको. खरं म्हणजे पत्रकार मंडळी आहेत आणि मुख्य म्हणजे समाज माध्यमांचे हे छायाचित्रकार आहेत. त्यांना मला आवर्जून सांगायचं आहे की हा कार्यक्रम हा राजकीय कार्यक्रम नाही. हा कार्यक्रम नटनट्यांचा कार्यक्रम नाही. न्यायालयाचे कार्यक्रम, या कार्यक्रमात शिस्त ही पाळलीच गेली पाहिजे. आणि अतिशय बेशिस्त वर्तन जे झालं सुरुवातीला, त्याचं मला मनापासून दुःख झालेलं आहे. आणि ते बेशिस्त वर्तन एवढं होतं, मगाशी माझा उल्लेख झाला इथे की आज जागतिक महिला दिन आहे. मगाशी आम्ही तिथे त्या फलकाचं अनावरण करायला गेलो, इथे चालत आलो. ही जी सगळी मंडळी गर्दी जमलेली होती, त्यांनी अनेक महिलांना धक्काबुक्की केली, मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि त्यामुळे एक न्यायव्यवस्थेचा घटक म्हणून मी सर्वांपुढे दिलगिरी व्यक्त करतो. न्यायव्यवस्थेच्या कुठल्याही कार्यक्रमात असं व्हायला नको होतं. आणि अशा पद्धतीने जर छायाचित्रकार वागणार असतील तर न्यायालयाच्या कार्यक्रमात त्यांना बोलवायचं की नाही याविषयी आपल्याला विचार करावा लागेल. तर न्यायालयाचे कार्यक्रम दोन चांगल्या गोष्टी म्हणून मला ऐकायला मिळाल्या आज. एक पहिली चांगली गोष्ट म्हणजे मी आता थोडासा विनोदाचा भाग म्हणून सांगतो, फार गांभीर्याने घेऊ नका. पण ते मी 21 वर्ष आणि 6 महिने निरनिराळ्या घटनात्मक न्यायालयात काम केलेलं आहे. आज पहिला दिवस असा आला की एखाद्या राजकारण्याने माझं मनापासून कौतुक केलं. आणि दुसरा धक्का शिंदे साहेबांनी दिला, तो पण माझा धक्का आहे. त्यांनी असं सांगितलं की न्यायालयांना पायाभूत सोयीसुविधा द्यायच्या असतात, इन्फ्रास्ट्रक्चर. आणि तो विषय जेव्हा मंत्रिमंडळात येतो तेव्हा त्याला कोणी विरोध करत नाही. माझ्या दृष्टीने हा फार मोठा बदल आहे. त्याचं कारण म्हणजे मी मुंबई उच्च न्यायालयाची जी इन्फ्रास्ट्रक्चर कमिटी असते, न्यायालयाला पायाभूत सोयी सुविधा देणारी समिती असते, त्याचा अध्यक्ष होतो. तेव्हाचा आमचा अनुभव काय होता की कुठलंही एखादा प्रस्ताव दाखल केला, मी कुठल्याही पक्षाच्या सरकारबद्दल बोलत नाही, मी महाराष्ट्र सरकारबद्दल बोलतोय. कुठलाही प्रस्ताव दाखल केला की त्याला उत्तर म्हणून एक 10-12 शंका काढल्या जायच्या. एक गमतीचा भाग सांगतो तुम्हाला. त्याच्यापुढे न्याय खात्याचे जे काही विषय जातील सरकारकडे, ते शिंदे साहेबांनी आश्वासन दिल्याप्रमाणे कुठलाही विलंब न लागता ताबडतोब त्याच्या मंजुरी मिळेल अशी आपण सगळ्यांनी आशा बाळगायला हरकत नाही. तर हे न्यायालय झाल्यानंतर माझी अपेक्षा अशी आहे, जशी चव्हाण साहेबांनी सांगितलं की अशा छोट्या ठिकाणी 2 वकील संघटनांची काही गरज नाही आहे. पण माझी खात्री आहे की हे जे काय झालेलं आहे फार दिवस टिकणार नाही. कारण वकील वर्गावरची आता जबाबदारी आहे
की हे नवीन न्यायालय जे निर्माण होईल तिथे आपण सर्वांनी मिळून असा प्रयत्न केला पाहिजे ते ॲरियस फ्री कोर्ट झालं पाहिजे. आता ॲरियस फ्री म्हणजे काय? ॲरियस फ्री म्हणजे 4 वर्ष जुने 5 वर्ष जुने असे खटले प्रलंबित राहता उपयोगी नाही, असं आपण सर्वांनी मिळून निर्धार केला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे एक गोष्ट मला आवर्जून सांगायची वाटते, ती म्हणजे जेव्हा एखादं नवीन न्यायालय तयार होतं त्या न्यायालयाची आणि न्यायालयाच्या परिसर अतिशय स्वच्छ ठेवणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य असतं. महाराष्ट्रामध्ये एवढी मोठी परंपरा आहे. संतश्रेष्ठ गाडगे महाराज त्यांनी काय संदेश दिला असेल? देवाची पूजा करायचा संदेश दिला नाही, स्वच्छता करा, स्वच्छता पाळा हा संदेश दिलेला आहे. मी अनेक ठिकाणी अनेक राज्यांमध्ये मी जातो, न्यायालयाच्या परिसरात जातो, न्यायालयाच्या आवारात फिरतो, तेव्हा मला एकच गोष्टी जाणीव होते की महाराष्ट्रामध्ये तंबाखूचा खप फार प्रचंड संख्येने आहे. त्याची साक्ष आपल्याला न्यायालयाच्या आवारात दिसत असते. तर त्यामुळे न्यायालयाचा परिसर स्वच्छ राहील आणि स्वच्छ ठेवला जाईल याची आपल्यावर सर्वांवर जबाबदारी असते. ती जबाबदारी न्यायाधीशांवर जशी असते तशी वकील वर्गावर असते. दुसरी गोष्ट म्हणजे नवीन जेव्हा न्यायालय होतं तेव्हा एका गोष्टीचं आपण भान वळायला पाहिजे की सामान्य पक्षकाराला बसण्याकरता व्यवस्थित जागा पाहिजे, त्याला पिण्याचं शुद्ध पाणी मिळालं पाहिजे आणि अतिशय स्वच्छ आणि सर्व आधुनिक सोयीसुविधा असलेली प्रसाधनगृह मिळाली पाहिजे. कारण आपल्याकडे जे पक्षकार येतात, आपल्याकडे जे साक्षीदार येतात, ते सकाळी ते 11 वाजता न्यायालयाला आशेने येतात आणि बऱ्याच वेळेला तारीख घेऊन परत जातात संध्याकाळी. त्यांना कमीत कमी व्यवस्थित इथे बसता येईल, दिवसभर सोयीसुविधा मिळतील याची आपण काळजी घेतली पाहिजे. ती कारणं वेगळी आहेत. त्याचं एकच कारण मी आपल्याला सांगू इच्छितो शिंदे साहेबांना. मला फार आनंद झाला, मगाशी म्हणाले ते की 2000 न्यायाधीशांची अतिरिक्त पदं त्यांनी क्रिएट केलेली आहेत. 2016मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश दिला. त्या आदेशामध्ये न्यायाधीशांची संख्या कशी असावी आणि किती असावी आणि त्याचं गणित कसं करायचं याविषयी काही आदेश दिले होते. आणि त्या आदेशात असं म्हटलं होतं की प्रत्येक उच्च न्यायालयाने त्यांची जी समिती असते त्या समितीमार्फत ह्याप्रमाणे गणित करावं आणि शासनाकडे एक प्रस्ताव दाखल करावा की इथे ह्या राज्यामध्ये जिल्हा आणि तालुका एवढे न्यायाधीश पाहिजेत, अतिरिक्त जागा किती पाहिजेत, अतिरिक्त पदं किती पाहिजेत. 2017मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या एका समितीने, ज्या समितीचा मी अध्यक्ष होतो, त्या समितीमार्फत उच्च न्यायालयामार्फत आम्ही एक प्रस्ताव सादर केलेला आहे. त्या प्रस्तावाप्रमाणे आम्ही असं म्हटलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये 2017 सालची गोष्ट आहे, 8000 अतिरिक्त न्यायाधीशांची गरज आहे. आणि जर 8000 न्यायाधीशांची पदं निर्माण केली तर तारीख पे तारीख ही जी काय संकल्पना आहे ती संकल्पना आपण विसरू. अर्थात ही गोष्ट सोपी नाही आहे, मला कल्पना आहे. राज्यकर्त्यांवर काही बंधन असतात, कारण नुसती पदं निर्माण करून चालत नाही. त्या पदांबरोबर पायाभूत सोयीसुविधा द्याव्या लागतात, न्यायालयाच्या इमारती उभ्या कराव्या लागतात, न्यायालयात कर्मचारी वर्ग नेमावा लागतो, न्यायालयांमध्ये संगणक द्यावे लागतात. परंतु महाराष्ट्र हे अतिशय प्रगतिशील राज्य आहे असं आपण म्हणतो. त्या संदर्भात शेवटचीच गोष्ट सांगणार आहे आणि मग मी थांबणार आहे. 2002मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला. त्यात त्यांनी असं म्हटलं होतं की भारतामध्ये न्यायाधीशांची संख्या किती असावी याविषयीचा जो निकाल होता, त्यांनी त्यात असं म्हटलं होतं की 10 लाख लोकसंख्येच्या मागे भारतामध्ये 50 न्यायाधीश पाहिजेत. आणि त्यांनी असं म्हटलं होतं की ही गोष्ट आपण 5 वर्षात साध्य करून दाखवली पाहिजे. 2002 नंतर कोर्टात दाखल होणारे खटले प्रचंड संख्येने वाढलेले आहेत, लोकसंख्या वाढलेली आहे. आणि आज आपण जर विचार केला तर आज 10 लाख लोकसंख्येकरता भारतामध्ये फक्त 21 ते 22 न्यायाधीश आहेत, जे 50 असायला पाहिजे होते 2007मध्ये. तर मला नेहमी असं वाटतं, आज इथे अनेक मंत्री महोदय सुदैवाने उपस्थित आहेत, की महाराष्ट्र हे जर प्रगतिशील राज्य असेल तर आपण येत्या 10 वर्षात किंवा 15 वर्षामध्ये असा उद्दिष्ट ठेवलं पाहिजे आपल्यासमोर की या राज्यामध्ये 10 लाख लोकसंख्येला 50 न्यायाधीश राहतील. आणि हा उद्देश आपण साध्य करू शकलो तर मला असं वाटतं की
या सामान्य माणसाला खूप चांगल्या पद्धतीचा आणि चांगल्या प्रतीचा न्याय मिळायला लागेल. कारण घटनाकारांचं तेच तर स्वप्न होतं की सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे आणि तो न्याय मिळवून देण्यामध्ये आपण खूप कमी पडतोय हे मी प्रांजळपणे कबूल केलेलं आहे अनेक वेळा आणि आजही कबूल करतो. पण त्याच्याकरता आपल्याला फार मोठे प्रयत्न करावे लागतील आणि आपण हे जर प्रयत्न केले ते अजून 15 ते 20 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण मोठ्या संख्येने न्यायाधीश जर नियुक्त केले, मोठ्या संख्येने पायाभूत सुविधा दिल्या तर आपण सामान्य माणसाच्या घरापर्यंत न्याय पोचवू शकू. इस न्याय मंदिर में लोगों को न्याय मिलेगे और फास्ट मिले और सरकार राज्य सरकार यहाँ पर करीब 8,000 पूरे महाराष्ट्र में न्यायाधीशों की ज़रूरत है, उसे पूरा करे, इस तरीके की बात भी जस्टिस अभय ओक ने की है. इसी तरह खबरों के लिए मेरे यानी शकील शेख के साथ बने रहे, देखते रहे सिटी न्यूज़ मुंबई.